नमस्कार, संगीतास क्रोशे आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत ही ज्वेलरी, फ्लॉवर ज्वेलरीचं सेगमेंट आपण नवीन सुरू करतोय. हे पहा, ही आपण हळदीसाठी वापरू शकतो किंवा छोट्या मुलांना राधा बनवण्यासाठी पण ही ज्वेलरी वापरू शकतो. या ज्वेलरीमध्ये मी हे 2 इयरिंग्स बनवले आहेत. मांग टिक्का आहे, हे पहा. त्यानंतर छोटा हार गळ्यातला, त्यानंतर हा मोठा हार जो असा लांब बनवलेला आहे. हे पहा, असा हा मोठा हार आहे. बाजूबंद आहेत, बँगल्स किंवा ब्रेसलेट म्हणू शकता. हे मी असं हे राऊंड करून मी 6 वर्षाच्या मुलीसाठी बनवलेलं आहे. मोठं हवं असेल मोठं पण बनवू शकता. आणि त्यानंतर हा आपण बनवणार आहोत कंबरपट्टा. हे पहा, बीड्स वापरले आहेत आपण 4 mm प्लस ही फ्लॉवर जी सेम बनवलेली आहेत ती. या सेगमेंटच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मांग टिक्का, इयरिंग्स आणि बाजूबंद. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हे हाताचे जे ब्रेसलेट किंवा बँगल्स आहेत ते पाहणार आहोत. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेकलेस आणि चौथ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कंबरपट्टा. चला तर आपण स्टार्ट करू. फ्लोरल दागिने बनवण्यासाठी आपण 4 कलरची वूल यूज करणार आहे. व्हाईट, ग्रीन. व्हाईट आणि ग्रीन आहे हे जे मागचं फूल बनवलेलं आपण आहे ते फूल बनवण्यासाठी मी व्हाईट कलर आणि ग्रीन कलर यूज करणार आहे. आणि मधल्या फुलासाठी आपण पिंक आणि येलो 4/4 वूल आहे. आणि त्यासाठी मी क्रोशे वापरणार आहे 1.75 mm चा. चला तर आपण स्टार्ट करूया. आधी आपण फ्लॉवर बनवून घेऊया. सगळ्यात आधी आपण हे छोटंसं फ्लॉवर आहे या फुलाच्या मध्ये ते फ्लॉवर बनवून घेणार आहे. त्यासाठी येलो कलर घेतला आहे मी. स्लिप नॉट बनवायचे. 11 चेन्स घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 11 चेन घेतले. क्रोशेच्या अगदी बाजूची चेन सोडायची आणि त्याच्या पुढच्या चेनवरती आपण एक सिंगल काम करायचं आहे. त्याच्या पुढच्या चेनवरती एक सिंगल काम. त्याच्या पुढच्या चेनवरती आपण 2 हाफ डबल काम घालणार. 1 आणि 2. पुढच्या चेनवरती सुद्धा आपण 2 हाफ डबल काम घालायचे. 1 आणि 2. त्याच्या पुढच्या चेनवरती आपण 3 डबल खांब घालायचे. 1 2 आणि 3. पुढच्या चेनवरती सुद्धा 3 डबल खांब. 1 2 आणि हा तिसरा. आता तिसरा आपल्याला पूर्णपणे कंप्लीट करायचा नाही. 2च पहिले जे 2 लूप आहेत त्याच्यामधनं काढायचे. नंतर पुढच्या 2 लूपमधनं कंप्लीट न करता आपल्याला दुसऱ्या कलरचा दोरा जॉईन करायचा आहे. कारण हे पण इथे आपण शेवटचा जो राऊंड आहे साईडचा तो पिंक कलरमध्ये केलेला आहे. मी आता हा पिंक कलर यूज करणार आहे. त्यासाठी इथे मी नॉट लावून घेते आणि हा पिंक कलर इथून बाहेर काढते आपण. म्हणजे हा टाका आणि हा दोरा खेचायचा, म्हणजे हा तिसरा जो टाका आहे तो पूर्ण झाला. आतापर्यंत आपण क्रोशेच्या बाजूची चेन सोडली. पुढच्या 2 चेनमध्ये प्रत्येकी एक डबल काम घातला. पुढच्या 2 चेनमध्ये प्रत्येकी 2 हाफ डबल काम घातले आणि त्याच्या पुढच्या 2 चेनमध्ये प्रत्येकी 3 डबल काम घातले. आता पिंक कलरने पुढच्या चेनमध्ये आपण
3 डबल कामच घालायचे आहेत. जसं इथे 1 आणि 2 तसं तिसऱ्या चेनमध्ये 3 डबल काम घालायचे. एक, दोन आणि 3. हे पहा, हा असा शेप येतोय. आता हा जो येल्लो कलरचा दोरा आहे तो टाईट खेचून घेऊन थोडासा एक्स्ट्रा ठेवून बाकीचा कट करायचा आहे, जेणेकरून तो एक्स्ट्रावाला दोरा आपण टाके बनवताना आतमध्ये घेऊ. आता शेवटचे 3 चेन उरले आहेत. शेवटच्या 3 मध्ये आपल्याला प्रत्येकी 4 डबल काम घालून घ्यायचे. पुढच्या चेनमध्ये मी 4 डबल काम घालून घेते. 1, 2, 3, 4. त्याच्या पुढच्या टाक्या चेनमध्ये सुद्धा आपण 4 डबल काम घालून घ्यायचे आहे. 1, 2, 3, 4. इथे पण 4 डबल काम घालायचे आहेत, पण ते 4 डबल काम घालताना 3 डबल काम आणि 3 चेन स्लिप स्टिच असं घालायचं आहे. म्हणजे 1, 2, 3. हे 3 डबल काम झाले. आता 3 चेन घ्यायचे. हा 4था डबल काम झाला आणि त्याच टाक्यामध्ये स्लिप स्टिच करायचं, जेणेकरून हा असा शेप मिळेल. 1 चेन घ्यायची आणि थोडासा दोरा एक्स्ट्रा ठेवून बाकीचा दोरा कट करून टाकायचा. अशा पद्धतीने ह्याचे नॉट मारून घ्यायचे प्रॉपर, जेणेकरून हे फिक्स होईल. अशा पद्धतीने आता आपण हे मागचं जे फ्लॉवर आहे, जे असं मोगऱ्याच्या कळ्यासारखं दिसतो, तो शेप बनवणार आहोत. त्यासाठी मी वापरणार आहे 2.5 mm चा क्रोशे हुक आणि स्टार्ट करणार आहे ग्रीन दोऱ्यापासून. आधी मी मॅजिक सर्कल बनवून घेते. हे पास आहे, मॅजिक सर्कल बनवलंय. मॅजिक रिंग ज्याला आपण म्हणतो ती. 1 चेन घ्यायचे आणि या सर्कलमध्ये आपल्याला 8 सिंगल खांब बनवायचे. 8 पेटलचा फ्लॉवर बनवणार आहोत आपण. त्यासाठी मी 8 सिंगल खांब घेणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हे 8 सिंगल खांब बनवून घेतलेले आहेत आपण. हा जो मॅजिक लूपचा दोरा आहे तो खेचायचा आणि हा जो 8वा सिंगल खांब बनवलेला आहे तिथे स्लिप स्टिच करून 1 चेन घेऊन दोरा कट करायचा. आता आपल्याला मोगऱ्याच्या कळ्या ज्या आहेत त्या बनवण्यासाठी व्हाईट कलरचा दोरा यूज करायचा आहे. त्यासाठी मी इथे व्हाईट कलर घेणार. डायरेक्टली घेऊ शकता किंवा नॉट बनवून घेऊ शकता. मी इथे डायरेक्टली घेते. हे का असं 1 चेन घेऊन हा दोरा खेचून घ्यायचा सिक्युअर करून. आणि आपल्याला आता पॉपकॉर्न स्टिच बनवायचे. त्यासाठी पहिला आधी 3 चेन घ्यायची. हा आपला पहिला खांब झाला.
अजून 3 डबल खांब घालायचे, 1 2 3, हे पहा 3, हे 3 आणि हे 3 चेनचा हा चौथा, असे 4 खांबांचा एक पॉपकॉर्न स्टिच बनवायचा. त्यासाठी पहिले जे 3 चेन बनवले त्याच्या तिसऱ्या चेनवरती मी क्रोशे हुक टाकणार आणि हा जो लूप आहे जो सोडलाय चौथ्या डबल खांबाचा तो खेचून घ्यायचा. 3 चेन घ्यायच्या, 1 2 3 आणि पुढच्या टाक्यामध्ये आपल्याला इथे स्लिप स्टिच करायचं आहे. स्लिप स्टिच आपला एक मोगऱ्याचा कळा तयार झाला. तसेच आता इथे प्रत्येक टाक्यामध्ये पॉपकॉर्न स्टिच बनवायचं. जसं हा पहिला बनवला, इथे मी 3 चेन घेतले, पुन्हा 3 डबल खांब घ्यायचे, 1 2 आणि 3 घेतले. पहिल्या खांबावरती क्रोशे हुक टाकला, 3 चेनचा जो खांब आहे त्याच्या तिसऱ्या चेनवरती क्रोशे हुक टाकून हा जो लूप आहे शेवटच्या टाक्यावरचा तो खेचून घेतला. पुन्हा 3 चेन घ्यायचे आणि पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करायची. अशा पद्धतीने उरलेले 2 पॉपकॉर्न स्टिच घातलेत मी, उरलेले 6 पॉपकॉर्न स्टिच सुद्धा मी सेम पॅटर्नने घालून घेणार. हे पहा, ही 8 1 2 3 4 5 6 7 8 आपण पॉपकॉर्न स्टिच घातलेले आहेत. आणि हा जो पहिला खांब आहे जिथे आपण पॉपकॉर्न स्टिच सुरू केलं आहे तिथे आपण स्लिप स्टिच करायचं आहे. हे पूर्ण कंप्लीट करून एक चेन घेऊन दोरा खेचून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रावाला दोरा आपण कट करून टाकायचा आहे. हे बाकीचे दोरे जे आहेत हे आपण हाईड करायचे आहेत. आधी पहिलं हे गॅप जी आहे ती काढायची. त्यासाठी हा जो स्लिप नॉट मॅजिक सर्कलचा जो दोरा आहे एक्स्ट्रावाला तो खेचायचा आहे. तो खेचला की हे इथले जी गॅप आहे ती निघून जाते. पहा, तो खेचून घेतल्यावर आता इथे मध्ये आपल्याला हे फ्लॉवर जे आहे त्याचं स्टिच करायचं आहे. किंवा चिपकवू सुद्धा शकता, किंवा बेस्ट ऑप्शन आहे की हे इथे सुईच्या साहाय्याने ही जे 2 सेंटरच्या गाठ 2 कलरमध्ये बांधलेले आहेत त्या गाठीने आपण हे फिक्स करायचे. पण फिक्स करताना हे पहा, ह्या 2 टाक्यांच्या मध्ये मी एक दोरा टाकलाय आणि दुसरा जो दोरा या साईडला आहे तो हे इथे 4 पॉपकॉर्न स्टिच 1 2 3 4 आणि या साईडला 4 असं घेऊन त्याच्यामध्ये सुई घालून खेचून घ्यायचा हा दोरा. असं हे या फ्लॉवरच्या मधोमध ही अशी नॉट बांधायचे. आता माझ्याकडे इनफ दोरा आहे नॉट बांधण्यासाठी म्हणून मी त्यानेच बांधते, म्हणजे ते फिक्स राहील. शिवायची गरज नाही किंवा स्टिक करायची गरज नाही. अधेसिव्ह किंवा हॉट ग्लूच्या साहाय्याने आपण स्टिक पण करू शकतो. तर मी ह्याला शिवणं प्रेफर करते. आणि त्याचबरोबर ह्या ज्या एक्स्ट्रा दोरे आहेत ते सुद्धा मी आतमध्ये हाईड करते. हे पण एक्स्ट्राचे दोरे जे आहेत ते आपण कट करून घ्यायचे. इनफ नॉट बनवून झाल्यावर एक्स्ट्रावाला दोरा जो राहतोय तो आपण कैचीने कट करायचा आहे. हे बघ, असं हे फ्लॉवर आपलं रेडी झालेलं आहे. असे आपल्याला 11 फ्लॉवर बनवून घ्यायचे आहेत. मी आता हे या पॅटर्नमध्ये होता हे एक आणि ह्याला स्टिच करण्यासाठी आपण बनवलं आहे ते हे वेगळं. असे एकत्र जॉईंट करून अशा पॅटर्नची आपण 11 फ्लॉवर बनवून घेणार आहे. किंवा जेवढी तुम्हाला जशी बनवायची त्या साईजप्रमाणे तुम्ही बनवून घेऊ शकता. हे पहा, अशी ही 11 फुलं मी बनवून घेतलेली आहेत. आता आपल्याला ह्याच्यापासून बिंदी, इयरिंग्स आणि बाजूबंद बनवायचे आहेत.
शिवाय कंबरपट्टा नेकलेससुद्धा याच बनवायला सुद्धा हीच फुलं वापरणार आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण आधी बिंदी, इयरिंग आणि बाजूबंद बनवून घेऊया. त्यासाठी मी हे एक फूल घेतलेलं आहे छोटंसं आणि एका सुईमध्ये दोरा ओवून घेतला आहे. ऊलच घेतलेली आहे, दोरा ऊलचाच दोरा घेतला आहे आणि त्याला अशी गाठ मारून सिक्युअर करून घेणार आहे असं. आता हे जे फूल आहे त्याच्या पाठच्या साईडला असं 1-2 वेळा फिक्स करून घेणार आहे, नॉट मारून. अशा पद्धतीने हे गाठ मारून घेणार आहे अजून एकदा, जेणेकरून हे इथे फिक्स होईल. आता याच्यामध्ये मी एक थोडंसं इथपर्यंत, म्हणजे आपण बिंदी बनवतोय म्हणून भांगामध्ये थोडंसं बीड्स टाकणार आहे आपण. हे पहा, हे 10 बीड्स घेतलेले आहेत. हे 3 mm चे बीड्स आहेत. तुम्हाला जर छोटे हवे असतील तर छोटे बीड्स 2 mm चे बीड्ससुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता. मी हे या फुलामध्ये अजून इथे 10 बीड्स ॲड करते. 2 mm चे बीड्स असतील तर ते 12-15 बीड्स ॲड करायचे. म्हणजे तुम्हाला जेवढ्या साईजचे हवी बिंदी तेवढ्या साईजप्रमाणे. हे पहा, मी इथे 3 mm चे बीड्स आहेत, त्यामुळे मी इथे फक्त 10 बीड्स ॲड केलेले आहेत. ही लहान मुलीसाठी बनवणार आहे, 5 ते 6 वर्षाच्या. त्यासाठी एवढे इनफ आहेत. जर मोठ्या मुलीसाठी किंवा कोणासाठी बनवायचे असतील मोठ्या साईजचे, तर इथे हे 10 बीड्स आहेत, त्याच्या जागी 15 बीड्स आपण यूज करायचे. हे पहा, रेडी झालेली आहे आपली बिंदी. ही सिंपल बिंदी बनवली. प्लस तुम्हाला जर दोन्ही साईडने असं बनवायचं असेल, डबल बिंदी असते तशी, तर इथे या साईडने सुद्धा आणि या साईडने दोरा जॉईंट करून असेच सेम मनी बनवायला लागतील, तुम्हाला ॲड करायला लागतील. पण इथे क्वांटिटी जास्त लागेल. मी आता ही साधी सिंपल अशी बिंदी बनवलेली आहे. इथे एक सिंपल नॉट बनवायचे, दोरा खेचून घेऊन उभा, जेणेकरून हे बीड्स जे आहेत आपले मनी ते हलणार नाहीत. दोरा थोडासा लांब ठेवायचा आहे, म्हणजे मग तो आपल्याला हवा तसा ॲडजस्ट करता येतो. रेडी झालेली आहे आपली सिंपल अशी फ्लॉवरची बिंदी. आता आपल्याला इयरिंग बनवायचं आहे. आपण असं इयरिंग जॉईन करून घ्यायचं आहे. अगदी साधा आणि सोपा आहे इयरिंगसुद्धा. जसं की आपण ते एक फ्लॉवर घेतलं आहे, सेम फ्लॉवर बनवलेले आहे, ते फ्लॉवर घेतले. एक जम्प रिंग आहे मोठीशी. हे पहा, हा असा इयरिंग हुक जो असतो तो घेतलेला आहे. इथे मी लावलं आहे ऑलरेडी. आणि ही जम्प रिंग घेतलेली आहे. आता जशी मी ही इथे अटॅच केली आहे, पकड वगैरे न यूज करता, हे पहा 2 स्टिचच्या मध्ये इथे सिंगल खांब आहे त्याच्यात. तसंच इथे 2 स्टिचच्या मध्ये जिथे सिंगल खांब आहे तिथे ही जम्प रिंग आपण टाकायची आहे. प्रॉपर टाक्यावर टाकून घ्यायची आपल्याला, एका सिंगल ह्याच्यावरती नाही, दोऱ्यावरती नाही. आणि त्याच्यामध्ये हा जो हुक आहे इयरिंग हुक तो ॲड करायचा आहे आणि ही जम्प रिंग बंद करायची. हे पहा, जम्प रिंग टाईट करायची, जेणेकरून आपला हा इयरिंग रेडी झालं आहे. हे पहा, हे झाले आपले इयरिंग्स. आता आपल्याला बाजूबंद बनवायचा आहे. हे पहा, बाजूबंद आपण असा बनवून घेणार आहे. त्यासाठी सुईमध्ये दोरा ओवून घेतला आहे मी. नॉट घालून घ्यायचे एक. आणि सेम जे 3 mm चे बीड्स आपण वापरले आहेत ते 5 बीड्स आधी टाकून घ्यायचे. एक,
2 3 4 आणि 5 हे पहा 5 बीड्स टाकले. त्यानंतर हे जे फ्लॉवर आहे, हे फ्लॉवर आणि हे फ्लॉवर मिळून दोन फ्लॉवर मिळून हे असं एक फ्लॉवर झालेलं आहे. तर ते हे जे वरचं फ्लॉवर आहे ते एक फ्लॉवर आपण आधी ह्या टोकाच्या इथून सुई घालायची आणि इथून बरोबर सेंटर पॉईंटला बाहेर काढायची. हे फूल घालून घ्यायचं आहे आधी. त्यानंतर हे फूल घालायचं आहे मिडलला, पण हे पण घालताना या मागच्या फुलाला सुई टाकायची नाही, या फुलामध्येच सुई टाकायची आहे. इथून घालून बरोबर सेंटरच्या साईडने बाहेर काढून घ्यायचं आहे. हे पहा असं हे फिक्स होतं. आणि अजून एक फ्लॉवर घ्यायचे जे आपल्याला सेम तसंच एक्स्ट्रावाले दोरे यायचे जे नंतर आपल्याला हाईड करायचे. असं हे सेंटरच्या साईडने बाहेर काढून घ्यायचे. हे पहा आधीचं जेवढं आहे त्याच मापात आपल्याला इथे दोरा घ्यायचा आहे, थोडासा कमी करायचा आहे साईड चेक करून. एक्स्ट्रावाले दोरे कट करायचे आहेत आपल्याला. आणि पुन्हा या साईडने दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला 5 बीड्स घालून घ्यायचे. या साईडला 5 आणि या साईडला 5 बीड्स घातलेले आहे. थोडासा लॉंग जेवढा या साईडने ठेवला तेवढाच या साईडने सुद्धा दोरा ठेवून गाठ मारून घ्यायचे. आणि एक्स्ट्रावाला दोरा जो आहे तो कट करून टाकायचा आहे, जेणेकरून आपला बाजूबंद रेडी झालाय. हे पहा रेडी झालेले आहेत. आपला बाजूबंद बरोबर सेंटरला घ्यायचं आहे. हे पहा दोन्ही साईडने. या व्हिडिओमध्ये आपण ही अशी 11 फुलं कशी बनवायची ते पाहिलं. त्यानंतर इयरिंग्स आणि बिंदी बनवायचे कसे ते पाहिलं. बाकीचे व्हिडिओ पुढील भागात पाहणार आहोत आपण. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.